नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, मी सदानंद मुंडे. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. कारण आज मी तुम्हाला घाबरवणारी बातमी सांगणार नाही. आज आपण एक सकारात्मक अपडेटबद्दल बोलणार आहोत. गेल्या काही दिवसात अनेक बहिणींचे फोन, मेसेज आणि कमेंट्स मला येत आहे. कोणी विचारतं, दादा पुढचा हप्ता कधी येणार? कोणी विचारतं, ज्यांची केवायसी राहिली त्यांचं काय होणार? आणि काही बहिणी तर सरळ म्हणतात, दादा आता आमच्यासाठी काहीच आशा नाही का? म्हणून आज मी जे सांगणार आहे ते पूर्णपणे लक्ष देऊन ऐका. कारण काही ठिकाणी चांगल्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. याचा अर्थ असा नाही की सगळं लगेच होणार, पण एक गोष्ट नक्की आहे, बहिणींसाठी अजूनही दरवाजे पूर्णपणे बंद झालेले नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण शेवटी मी सांगणार आहे, आता पुढच्या काळात बहिणींनी काय तयारी ठेवली पाहिजे. सगळ्यात पहिले आपण बघूया की ज्यांची केवायसी राहिली त्यांचं काय होणार. सर्वात आधी आपण त्या बहिणींबद्दल बोलू, ज्यांची केवायसी अजूनही पूर्ण झालेली नाही. हा सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे. खूप बहिणींची केवायसी वेळेत झाली नाही, काहींना प्रक्रिया नीट समजली नाही, तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या. म्हणून अजूनही अनेक बहिणी वाट बघत आहे. सध्या अधिकृतपणे मोठी घोषणा नाही, पण प्रशासन स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. जर पुढे दुरुस्ती किंवा पुन्हा संधी दिली तर त्यावेळी तयार असणं खूप महत्त्वाचं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे पैसे थांबले असतील तर. काही बहिणींना असं वाटतं आता पैसे कायमचे थांबले, पण अनेक वेळा जेव्हा पडताळणी प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा थकीत रक्कम देण्याचा निर्णय घेतला जातो. म्हणून घाबरण्याची गरज नाही, पण संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे योजना अजूनही सुरू आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. लाडकी बहीण योजना ही राज्यातील मोठ्या योजनांपैकी एक आहे. या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक मदत मिळत असते. म्हणून सरकारकडून वेळोवेळी पडताळणी आणि अपडेट प्रक्रिया केली जाते. याचा अर्थ योजना बंद झाली असं अजिबात होत नाही. आता चौथी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी हालचाली अलीकडे काही ठिकाणी डेटा तपासणी आणि पडताळणी सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये मुख्यतः लाभार्थी यादी तपासणी, कागदपत्र पडताळणी, माहिती दुरुस्ती अशी प्रक्रिया सुरू आहे. याचा उद्देश एकच, योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणं. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.